Hello everyone. Now in this video lecture we are going to talk about new point, that is water potential. And in previous video we already talked about the absorption of water by roots from soil. So in previous video we already discussed about the imbibition, diffusion and osmosis, and also discuss about the osmotic pressure and facilitated diffusion also. So now in this video lecture we start new point, that is water potential. So we start to discuss this point, water potential. So potential is represented by the using sign, that is psi. This sign is responsible for the potential, and psi w is represented as the water potential. So water potential represented by psi w. So now we start to discuss point. So according to the principle of thermodynamics, थर्मोडायनामिक्सच्या प्रिन्सिपलनुसार असं म्हटलं जाते की एव्हरी कंपोनंट ऑफ अ सिस्टीम, म्हणजे सिस्टीममधला प्रत्येक कंपोनंट जो आहे इज हॅविंग डेफिनाईट अमाऊंट ऑफ फ्री एनर्जी. प्रत्येक सिस्टीममधल्या प्रत्येक कंपोनंटकडे काय आहे, डेफिनाईट अमाऊंट ऑफ फ्री एनर्जी आहे. आणि ती जी फ्री एनर्जी आहे ती यूज केली जाते कशासाठी, टू डू वर्क. म्हणजे कोणतंही काम करायचं असेल तर ती फ्री एनर्जी जी आहे कंपाऊंडची ती काय केली जाते, यूज केलं जातं. असं कशानुसार म्हटलं जाते, थर्मोडायनामिक्सनुसार म्हटलं जाते. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑस्मोटिक मुवमेंट ऑफ वॉटर इज ऑन द बेसिस ऑफ फ्री एनर्जी. आणि आपल्याला आधीच माहिती आहे, आपण आधी इम्बिबिशनमध्ये डिस्कस केलं होतं की जी वॉटरची जी मुवमेंट आहे ती कशाच्या हेल्पने केली जाते, एनर्जीच्या हेल्पने केली जाते. त्याच एनर्जीला काय म्हटलं जाते, फ्री एनर्जी किंवा कायनेटिक एनर्जी सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. देन नेक्स्ट आहे फ्री एनर्जी पर मॉलिक्यूल इन अ केमिकल सिस्टीम. प्रत्येक मॉलिक्यूलची जी फ्री एनर्जी आहे इन केमिकल सिस्टीममधली, त्या केमिकल सिस्टीममधल्या एनर्जीला म्हटलं जाते केमिकल पोटेन्शियल. म्हणजे केमिकल पोटेन्शियल कशाला म्हणायचं, फ्री एनर्जी और कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल इन अ केमिकल सिस्टीम कॉल्ड एज द केमिकल पोटेन्शियल. देन नेक्स्ट टू discuss water potential. What is mean by water potential? So chemical potential of water, that is called the water potential. म्हणजे वॉटरचं जे केमिकल पोटेन्शियल आहे किंवा जी पर मॉलिक्यूल कायनेटिक एनर्जी किंवा फ्री एनर्जी आहे वॉटरची, त्याला काय म्हटलं जाते, वॉटर पोटेन्शियल म्हटलं जाते. अँड वॉटर पोटेन्शियल इज रिप्रेझेंटेड बाय ग्रीक लेटर साय. तर साय जो आहे हा रिप्रेझेंट करतो कशाला, पोटेन्शियलला. आणि साय डब्ल्यू जर असेल तर तो रिप्रेझेंट करतो कशाला, वॉटर पोटेन्शियलला. देन आफ्टर नेक्स्ट आहे वॉटर पोटेन्शियल ऑफ प्रोटोप्लाझम इज इक्वल बट अपोजिट इन साइन टू डीपीडी. वॉटर पोटेन्शियल ऑफ प्रोटोप्लाझम जे आहे ते काय आहे, इक्वल आहे कशाच्या, डीपीडीच्या. बट ते कसं आहे, अपोजिट साईनने काय केलं जाते, डिनोट्स केलं जाते. इट हॅज निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि जो डीपीडी आहे त्या डीपीडीची व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू सुद्धा असतं. द युनिट ऑफ मेजरमेंट इज इन द बार्स, पास्कल्स और ॲटमॉस्फियर. आणि जर युनिट आहे मेजरमेंटचं कशाचं, वॉटर पोटेन्शियलचं, ते आपण यूज करू शकतो कशाने, किंवा मेजर करू शकतो कशाने, बार्सनी, पास्कलनी किंवा ॲटमॉस्फिअरनी. हे जे आहे 3 युनिट आहे कशाचे, फॉर द मेजरमेंट ऑफ वॉटर पोटेन्शियल. देन नेक्स्ट आहे वॉटर पोटेन्शियल ऑफ प्युअर वॉटर इज ऑलवेज झिरो इन. आणि जे वॉटर पोटेन्शियल असतं प्युअर वॉटरचं, आपल्याला कोणत्या वॉटरचं वॉटर पोटेन्शियल घ्यायचं आहे, प्युअर वॉटरचं. म्हणजे असं वॉटर ज्याच्यामध्ये कोणत्याही टाईपचे सोल्यूट जे आहे ते डिझॉल्व नाही आहे. असं जर प्युअर वॉटर असेल तर त्याचं जे वॉटर पोटेन्शियल असेल ते कसं असेल, ऑलवेज झिरो असेल. अँड ॲडिशन ऑफ एनी सोल्यूट इन इट. आणि जर तुम्ही प्युअर वॉटरमध्ये कोणत्याही टाईपचं कोणतंही सोल्यूट जर ॲड करत असाल किंवा कोणतंही सोल्यूट जर डिझॉल्व करत असाल तर ऑब्व्हियसली त्याचं जे वॉटर पोटेन्शियल आहे ते काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाणार. म्हणजे त्याची साय व्हॅल्यू जी असेल ती काय होईल, डिक्रीज होणार. आणि साय व्हॅल्यू जर डिक्रीज होत असेल, झिरोपेक्षा कमी जर होत असेल तर ऑब्व्हियसली त्याची जी व्हॅल्यू असेल ती कशी असेल, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल. का बरं, कारण आपल्याला माहिती आहे की झिरोच्या खालच्या ज्या व्हॅल्यूज असतात ते कशा असतात, -1, -2 और ऑनवर्ड. तर त्याची जी व्हॅल्यू असेल ती कशी असेल, निगेटिव्ह असेल. कधी निगेटिव्ह असेल, जर प्युअर वॉटरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं सॉल्यूट डिझॉल्व करत असेल तर त्या वॉटरचं, प्युअर वॉटरचं किंवा त्या सोल्युशनचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे किंवा त्याचं जे वॉटर पोटेन्शियल आहे ते काय असेल, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल. मीन्स लेस दॅन झिरो असणार. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊ, एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल की त्याचं जे वॉटर पोटेन्शियल असेल ते कसं कमी असणार. ठीक आहे. तर दिस इज द कंटेनर. धिस कंटेनर कंटेन द प्युअर सॉल्वंट और प्युअर वॉटर. कन्सिडर करायचं आहे की या कंटेनरमध्ये काय, प्युअर वॉटर आहे
आणि आपल्याला माहिती आहे की वॉटरकडे काय आहे, कायनेटिक एनर्जी आहे. आता मोर वॉटर मॉलिक्यूल असेल कशामध्ये, प्युअर वॉटरमध्ये काय असेल, ऑब्व्हियसली फक्त वॉटर मॉलिक्यूल असणार, त्याच्यामध्ये कोणत्याही टाईपचं डिझॉल्व सोल्यूट राहणार नाही किंवा डिझॉल्व सोल्यूट राहणार नाही, त्याच्यामुळे ते काय असेल, प्युअर वॉटर असेल. आणि प्युअर वॉटर असल्यामुळे याच्यामध्ये वॉटरची जी क्वांटिटी आहे किंवा वॉटर मॉलिक्यूलची जी क्वांटिटी आहे ती कशी आहे, मोर क्वांटिटी आहे. आणि मोर क्वांटिटी असल्यामुळे याच्याकडे, या वॉटर मॉलिक्यूलकडे काय, कायनेटिक एनर्जी सुद्धा कशी आहे, मोर आहे. म्हणजे मॅक्झिमम एनर्जी आहे कोणाकडे, मॅक्झिमम एनर्जी आहे, एनर्जी कशाकडे, प्युअर वॉटरकडे. प्युअर वॉटरकडे का बरं, का मॅक्झिमम एनर्जी आहे, कारण की त्यांच्याकडे काय, मॅक्झिमम वॉटरचे मॉलिक्यूल आहे. आणि जर मॅक्झिमम एनर्जी असेल, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जर असेल प्युअर वॉटरमध्ये किंवा प्युअर सॉल्वंटमध्ये, तर त्याचा जो वॉटर पोटेन्शियल असतं तो काय असेल, ऑलवेज 0 असणार. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करायचं आहे की आपण या वॉटरमध्ये, हे जे वॉटर आहे प्युअर वॉटर, या वॉटरमध्ये काय केलं, सोल्यूट डिझॉल्व केलं. काही सोल्यूट पार्टिकल जे आहे आपण ते याच्यामध्ये काय केले, ॲड केले. आता सोल्यूट पार्टिकल याच्यामध्ये ॲड केल्यामुळे काय होईल, हे जे प्युअर वॉटर आहे हे प्युअर राहणार नाही. म्हणजे याच्यामध्ये काही प्रमाणात काय होईल, सोल्यूटचं डिझॉल्युशन झाल्यामुळे हे जे प्युअर वॉटर आहे हे कशामध्ये कन्वर्ट होणार, सोल्युशनमध्ये कन्वर्ट होणार. आणि जे सोल्युशन असतं या सोल्युशनकडे वॉटर मॉलिक्यूल काय असतं, कमी असतं. आणि वॉटर मॉलिक्यूल कमी असल्यामुळे याची जी एनर्जी सुद्धा असेल, जी कायनेटिक एनर्जी असेल, ती कायनेटिक एनर्जी सुद्धा कशी असेल, मिनिमम असेल. तर याची वाली कायनेटिक एनर्जी कशी आहे, मिनिमम आहे. मिनिमम असेल काय, कायनेटिक एनर्जी कशाची, सोल्युशनची. आणि सोल्युशनची कायनेटिक एनर्जी जर मिनिमम असेल तर याचं जे वॉटर पोटेन्शियल आहे हे कसं असेल, लेस दॅन 0. लेस दॅन 0 आहे म्हणजे कसं असेल, -1 किंवा -2 और ऑनवर्ड. म्हणजे मायनस कितीही मायनस असू शकते, -1, -2, -3, -4 असं कितीही असू शकते. केव्हा असेल, जेव्हा सोल्युशनमध्ये किंवा त्या प्युअर सॉल्वंटमध्ये जर आपण कोणत्याही टाईपचे जर सोल्यूट डिझॉल्व करत असेल तर त्याची जी वॉटर पोटेन्शियल आहे ते काय होऊन जाईल, लेस दॅन 0 होऊन जाईल. मीन्स त्याची जी व्हॅल्यू असेल, त्याची व्हॅल्यू कशी असेल, वॉटर पोटेन्शियलची निगेटिव्ह व्हॅल्यू असणार. कधी, जेव्हा आपण प्युअर वॉटरमध्ये कोणत्याही टाईपचं सोल्यूट ॲड करत असेल तेव्हा. देन आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डीपीडी इज नाउ टर्म ॲज द वॉटर पोटेन्शियल. तर डीपीडीला आता काय म्हटलं जाते, वॉटर पोटेन्शियल म्हटलं जाते. आधी डीपीडीला काय म्हटलं जात होतं, सक्शन प्रेशर किंवा डिफ्युजन प्रेशर डिफिसिट असं म्हटलं जात होतं. पण आता याला कोणतं नाव दिलं आलं आहे, तर याला आता म्हटलं जाते वॉटर पोटेन्शियल. सो डीपीटी मीन्स नथिंग बट द वॉटर पोटेन्शियल. देन ओपी, आपण आधी ओपीला काय म्हणत होतो, ऑस्मोटिक प्रेशर म्हणत होतो. सो ओपी इज नाउ टर्म ॲज द ऑस्मोटिक पोटेन्शियल. आता ओपीला काय म्हटलं जाते, ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हटलं जाते. दे पहिले आपण टीपीला काय म्हणत होतो, टर्गर प्रेशर. टर्गर प्रेशर कुठे डेव्हलप होत होतं, टर्जिट सेलमध्ये. जर सेल टर्जिट असेल तरच त्या टर्जिट सेलमध्ये काय होत होतं, टर्गर प्रेशर डेव्हलप होत होतं. आपण त्याला काय म्हणत होतो, टर्गर प्रेशर म्हणत होतो. पण आता टर्गर प्रेशरला काय म्हटलं जाते, टर्गर प्रेशर इज नाउ टर्म ॲज द प्रेशर पोटेन्शियल. तर टर्गर प्रेशरला काय म्हणायचं, प्रेशर पोटेन्शियल म्हणायचं. आणि प्रेशर पोटेन्शियल जो असतो तो ऑलवेज काय असेल, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल. जर आपण जर कोणत्याही वॉटरवर किंवा कोणत्याही मॉलिक्यूलवर जर प्रेशर क्रिएट करत असेल तर ऑब्व्हियसली प्रेशर क्रिएट करत असल्यामुळे त्यांचा जो डिझॉल्युशनचा किंवा त्याचा जो मायग्रेशनचा जो फोर्स आहे तो काय असेल, ऑलवेज वाढेल. म्हणजे त्याचा मायग्रेशनचा प्रोसेस जो आहे तो ऑलवेज काय होईल, इन्क्रीज होणार. आणि इन्क्रीज होत असल्यामुळे याचा जो प्रेशर आहे किंवा प्रेशर पोटेन्शियल जे आहे ते ऑलवेज काय असेल, पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह राहणार नाही. देन आफ्टर दॅट water always flow from less negative potential to the more negative water potential. तर वॉटर जे आहे ते ऑलवेज लेस निगेटिव्ह पोटेन्शियल पासून मोर निगेटिव्ह पोटेन्शियल कडे काय होतं, फ्लो होतं. आता हा जो कॉन्सेप्ट आहे हा आपण एक्झाम्पल वरून समजून घेऊ. सो सपोज दिस इज सेल अँड दिस इज द मेम्ब्रेन ऑफ द सेल. सो धिस साइट ऑफ सेल कंटेन द हाय वॉटर पोटेन्शियल. इथे वॉटर पोटेन्शियल कसं आहे, हाय आहे. and this site of cell contain the low water potential. so इथे काय म्हटलं आहे, water always flow from less negative potential to the more negative water potential. तर ऑलवेज वॉटर कसं फ्लो होणार, जिथे वॉटरचं पोटेन्शियल जे आहे हाय आहे तर हाय पासून ते कुठपर्यंत फ्लो होणार, लो पर्यंत फ्लो होणार. तर इथे वॉटर पोटेन्शियल कोणत्या साईडला हाय आहे, इकडल्या साईडला. या साईडला वॉटर पोटेन्शियल जे आहे ते काय लो आहे आणि या साईडला वॉटर पोटेन्शियल जे आहे ते हाय आहे. तर जे वॉटर कॉन्सन्ट्रेशन आहे, वॉटरचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हाय कोणत्या साईडला आहे, या साईडला.
आणि वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन लो कोणत्या साईडला आहे, या साईडला. म्हणजे वॉटर जे आहे ते ऑलवेज हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन काय होणार, मूव्ह होणार किंवा फ्लो होणार. आणि इथे लेस निगेटिव्ह पोटेन्शियल कशाचं आहे, जिथे हाय वॉटर पोटेन्शियल जास्त आहे त्याला काय म्हटलं जाते, लेस निगेटिव्ह. आणि जिथे वॉटर पोटेन्शियल लो आहे त्याला काय म्हटलं जाते, मोर निगेटिव्ह वॉटर पोटेन्शियल. म्हणजे वॉटर जे आहे ते ऑलवेज कोणत्या डायरेक्शननी, हाय टू लो डायरेक्शननी काय होणार, इथे फ्लो होणार. मीन्स फ्रॉम देअर हाय वॉटर पोटेन्शियल एरिया टू द low water potential area, that is called the water potential flow of the water from their higher concentration to the lower concentration. I hope तो concept तुम्हाला समजला असेल. Then next म्हटलं इथे difference between water potential of adjacent cells decide the movement of water through the plasmodesmata across the cells. तर जो डिफरन्स आहे वॉटर पोटेन्शियल मधला दोन सेल जे आहे ॲडजसंट सेल जे आहे, दोन जवळच्या सेल आहे, त्या दोन जवळच्या सेल मधला जो डिफरन्स आहे कशाचा, वॉटर पोटेन्शियलचा, तो डिसाईड करते मुवमेंट कशाची, वॉटरची, थ्रू द प्लाझ्मोडस्मेटा अक्रॉस द सेल. तर प्लाझ्मोडस्मेटा थ्रू ते जे वॉटर आहे ते सेलमध्ये कसं जायला पाहिजे किंवा कोणत्या डायरेक्शनने जायला पाहिजे हे कोण डिसाईड करतं, तर ते दोन ज्या ॲडजसंट सेल आहे त्यांचं वॉटर पोटेन्शियल डिसाईड करतं की कोणत्या सेलमध्ये विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मोडस्मेटा वॉटरची मुवमेंट व्हायला पाहिजे. देन आफ्टर दॅट आपल्याला डिस्कस करायचं आहे फॅक्टर अफेक्टिंग वॉटर ॲब्झॉर्प्शन. वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी कोणते कोणते फॅक्टर जे आहे ते अफेक्ट करतं. तर सगळ्यात पहिला जो फॅक्टर आहे तो आहे प्रेझेन्स ऑफ कॅपिलरी वॉटर इज एसेन्शियल. तर वॉटर ॲब्झॉर्प्शनसाठी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जो कोणता आहे तो आहे प्रेझेन्स ऑफ कॅपिलरी वॉटर. तर कॅपिलरी वॉटर जे आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे किंवा मोस्ट एसेन्शियल आहे कशासाठी, वॉटर ऑब्झर्प्शनसाठी. तर वॉटर ऑब्झर्प्शन व्हायचं असेल तर कॅपिलरी वॉटर असणं गरजेचं आहे. देन नेक्स्ट जो आहे तो आहे रेट ऑफ वॉटर ॲब्झॉर्प्शन इज मॅक्झिमम ॲट द सॉईल टेम्परेचर बिटवीन 20 डिग्री टू 30 डिग्री सेल्सिअस. जेव्हा सॉईलचं जे टेम्परेचर आहे 20 डिग्री टू 30 डिग्री सेल्सिअसच्या मधात जर असेल तर जो वॉटर ॲब्झॉर्प्शनचा जो रेट आहे तो कसा असेल, मॅक्झिमम असेल. हा फॅक्टर सुद्धा काय करू शकतो, वॉटर ॲब्झॉर्प्शनला अफेक्ट करू शकतो. देन नेक्स्ट थर्ड आहे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन सॉईल वॉटर. जर सॉईल वॉटरमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते हाय असेल किंवा डिझॉल्व सॉल्यूट जे आहे वॉटरमध्ये सॉईल वॉटरमध्ये ते जर हाय असेल तर तो जो आहे तो एक फॅक्टर जो आहे तो काय करतो, वॉटर ॲब्झॉर्प्शनला अफेक्ट करतो. कारण आपल्याला माहिती आहे की डिझॉल्व सॉल्यूट जर जास्त असेल तर त्याचं वॉटर पोटेन्शियल जो आहे तो कसं होऊन जाईल, ऑलवेज कमी होऊन जाईल. आणि वॉटर पोटेन्शियल जर कमी असेल तर तो दुसऱ्या साईडला मूव्ह करू शकणार नाही. म्हणून जो आहे हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट जो आहे वॉटर सॉईल वॉटरमध्ये तो काय करू शकतो, जे ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आहे त्याला काय करू शकतो, ते अफेक्ट करू शकतो. देन नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे पुअरली एरिएटेड सॉईल शोज पुअर ॲब्झॉर्प्शन ऑफ रेट. तर पुअरली एरिएटेड सॉईल जर असेल तर तिचा जो ॲब्झॉर्प्शन रेट जो असेल तो सुद्धा काय असेल, इथे पुअर असेल, कमी असेल. देन नेक्स्ट आहे increase transpiration accelerate the rate of absorption of water. तर increase transpiration, जर ट्रान्सपिरेशन काय होत असेल, ॲसेलरेट होत असेल तर जो वॉटरचा जो रेट आहे ॲब्झॉर्प्शनचा तो सुद्धा काय होईल, जास्त होणार, तो सुद्धा इन्क्रीज होणार. केव्हा, जेव्हा जे वॉटर आहे ते कसं असेल किंवा ती जी सॉईल आहे ती कशी असेल, इरिगेटेड सॉईल असेल तर तिथे ॲब्झॉर्प्शनचा रेट जो आहे वॉटरचा तो सुद्धा हाय असेल आणि ट्रान्सपिरेशनचा रेट जो आहे तो सुद्धा काय होईल, इथे ॲसेलरेट होईल. हा जो एक फॅक्टर आहे हा सुद्धा वॉटर ॲब्झॉर्प्शनमध्ये काय होऊ शकतो, अफेक्ट करू शकतो. तर आय होप यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ वॉटर पोटेन्शियल व्हेरी वेल. सो थँक यू.